नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 जुलैचे जेवढे पण महत्त्वपूर्ण इम्पॉर्टन्स क्वेश्चन आज बनू शकतात ते आपण बघून घेऊया. नंतर मग स्टार्ट करूया पहिल्या प्रश्नानुसार. पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये वन डे, टेस्ट आणि 20 शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली? स्मृती मंधाना, जिने तिन्ही क्षेत्रामध्ये शतक केलेलं आहे. स्मृती मंधानाबद्दल थोडंसं बघून घेऊया, कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. भारत आणि इंग्लंडच्या दरम्यान त्यांनी पहिल्या 20 सामने शतक झळकावले. 62 चेंडूमध्ये 112 धावा केल्या. त्यामुळे ती तिन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्वरूपात वन डे क्रिकेट, टेस्ट, वन डे आणि 20 शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे आणि जगभरात अशी कामगिरी करणाऱ्या 5व्या महिला क्रिकेटपटू ठरल्या आहेत. पहिलं टेस्ट शतक 21मध्ये केलं होतं त्यांनी, वन डे 2016 आणि पहिले 20 शतक 2025. आणि आपली महाराष्ट्राची मुंबईची आहे स्मृती मंधाना यांना अर्जुन अवॉर्ड आणि 4 ICC अवॉर्ड्स मिळालेले आहेत. प्रश्न दुसरा, CBDT केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष कोण आहे, ज्यांचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवलेला आहे? तर याचं उत्तर आहे रवी अग्रवाल. CBDTचे अध्यक्ष रवी अग्रवाल यांचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवण्यात आला. त्यांचा कार्यकाळ 1 जुलै 2025 ते 30 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. रवी अग्रवाल 1988 बॅचचे महसूल सेवा IRS अधिकारी आहेत. 2024मध्ये त्यांची नियुक्ती CBDT अध्यक्ष म्हणून करण्यात आली होती. त्यांच्या अगोदर नितीन गुप्ता होते. तर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ काय आहे हे थोडं बघून घेऊया. ही एक वैधानिक संस्था आहे. यांचे मुख्य कार्य प्रत्यक्ष कर, उत्पन्न कर आणि कॉर्पोरेट व्यवस्थापन करणे आहे. आणि कुठल्या मार्फत रन केले जाते? महसूल विभाग, अर्थ मंत्रालय, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. स्थापना 1 जानेवारी 1964 झालेली आहे. मुख्यालय दिल्ली, भारतमध्ये आहे. सध्याचे अध्यक्ष रवी अग्रवाल आहेत. प्रश्न तिसरा, अलीकडे डॉक्टर दिन कधी साजरा केला जातो? 1 जुलै. राष्ट्रीय डॉक्टर दिवस 1 जुलै रोजी साजरा केला जातो भारतीय डॉक्टरांच्या सन्मानामध्ये. अलीकडे 2025मध्ये US ओपन बॅडमिंटन एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर आयुष शेट्टी. हे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, ग्रुप डीला डायरेक्ट क्वेश्चन पडतात. आयुष शेट्टीने 2025 BWF US ओपन बॅडमिंटन एकेरी स्पर्धेत विजेतेपद जिंकलेलं आहे आणि त्यांच्या कारकिर्दीत पहिले BWF वर्ल्ड टूर विजेतेपद आहे आणि भारतासाठी पण प्रथमच हे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अलीकडे कोणत्या देशाच्या पंतप्रधान पेटोंगटॉन शिनावात्रा यांनी पंतप्रधान पदावरून निलंबित करण्यात आलेले आहे? ते थायलंडचे पंतप्रधान होते. थायलंडच्या संविधानिक न्यायालयाने माजी पंतप्रधान थॅक्सिन शिनावात्रा यांच्याशी संबंधित गोपनीय प्रकरणामध्ये कॉल केल्याबद्दल यांना पदावरून दूर केलेला आहे. तर थायलंड इथे आहे, आपला भारत देश. थायलंडची कॅपिटल बँकॉक आहे. करन्सी थाई बोत आहे आणि प्राईम मिनिस्टर पी शिनावात्रा आहे. अलीकडे न्यूयॉर्क सिटी सन्मान कोणाला मिळालेला आहे? राधानाथ स्वामी, जे की इस्कॉनचे प्रमुख नेते आहेत. राधानाथ यांना न्यूयॉर्क शहराकडून दीर्घकाळ सामाजिक सेवा आणि आध्यात्मिक नेतृत्वासाठी सन्मानित करण्यात आले. आता पुरस्कार आहे, तर पुरस्कार 2024 आणि 25मध्ये जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते बघून घ्या. धारा चौधरी यांनी 2025 शक्ती भट्ट पुरस्कार मिळालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिस चक्रवर्ती ही उपाधी बहाल करण्यात आलेली आहे. धर्मचक्रवर्ती. पंतप्रधान नरेंद्र मोदी ओमानच्या ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर मॅकॅरसी थर्डने गौरवण्यात आले. सोनील मानकिंस यांना 2023 शंकरदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनाहत सिंग यांना PCA महिला चॅलेंजर्स प्लेअर ऑफ द सीझन पुरस्कार घोषित करण्यात आला. झारा जोसेफ यांना मातृभूमी साहित्य पुरस्कार बहाल करण्यात आला. आचार्य प्रशांत यांना जागतिक प्रभावशाली पर्यावरणवादी ग्लोबल इन्फ्लुएन्शियल एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. 8वा क्वेश्चन, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सूर्यमुखी देवी अलीकडेच निधन झाले कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? हे शास्त्रीय नृत्य म्हणून संबंधित आहे. MPSCला हा क्वेश्चन, या प्रकारचा क्वेश्चन डायरेक्ट विचारतात. सूर्यमुखी देवी हा ओडिशामधील ओडिसी नृत्यांगना होता आणि यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आला होता, जे की 2025मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. अलीकडेच फॉर्म्युला 1 ऑस्ट्रेलियन ग्रँड कोणी जिंकली आहे? तर लँडो नॉरिस यांनी जिंकलेले आहेत. 2025मध्ये जेवढे पण ग्रँड प्री विजेते झाले ते बघून होऊया. जॉर्ज रसेल कॅनेडियन ग्रँड प्री 2025चा विजेता. ऑस्कर पियास्त्री स्पॅनिश ग्रँड प्री 2025 विजेता ठरला आहे.
लॉर्डो नॅरिसन मोनॅको आणि ऑस्ट्रेलियन ग्रँड प्री विजेता ठरलेला आहे. मॅक्स वेस्टमन हा जपानी ग्रँड प्री आणि लास वेगल ग्रँड प्रीचा विजेता ठरलेला आहे. लुईस हॅमिल्टन हा चीनी ग्रँड प्री मध्ये फॉर्म्युला 1ची पहिली स्प्रिंट रेस जिंकली आहे. क्वेश्चन 10 सी6 ऑब्झर्वर मिशन कोणत्या गटाने सुरू केले आहे? हे कॉडने सुरू केलेले आहे. कॉड काय आहे आपण बघून घेऊया. कॉडमध्ये कुठले देश येतात ते काय ते बघून घेऊया आपण. कॉड हा प्रशांत महासागर आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा, आर्थिक सहकार्य, राजनैतिक धैर्यावर काम करते. 2007 मध्ये तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी स्थापना केली होती. त्यामध्ये 4 देश आहेत: ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका. कॉडची पहिली शिखर परिषद 2021 मध्ये औपचारिक पद्धतीने झाली होती. 6वी शिखर परिषद अमेरिकेमध्ये झाली होती आणि 7वी शिखर परिषद 2025 मध्ये भारतमध्ये झाली होती, जी भारतामध्ये होणारी पहिली कॉड शिखर परिषद होती. आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशनमध्ये वर वैज्ञानिक प्रयोग करणारा भारतीय कोण ठरला आहे? तर शुभांशु शुक्ला हा पहिला दुसरा स्पेसमध्ये जाणारा व्यक्ती आहे. शुभांशु शुक्ला हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन्सवर वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय नागरिक ठरले. 2025 मध्ये सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील मायक्रोग्रॅव्हिटी जैवतंत्रज्ञानाचा त्यांनी प्रयोग केलेला आहे. ही कामगिरी भारताच्या जागतिक अंतराळ संशोधनात वाढवणारी महत्त्वाची भूमिका आहे. 2025 च्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे पण महत्त्वाचे क्वेश्चन्स बनू शकतात ते थोडक्यात आपण रिव्हिजन करून घेऊया. भारताने इराणमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन करुणा सुरू केलेला आहे. उत्तराखंडने भारतातील पहिली योग नीती सुरू केली. अदानी समूहाने गुजरातच्या कच्छमध्ये भारतातील पहिले गॉड ऑफ ग्रीन हायड्रोजन प्लांट सुरू केला. तामिळनाडूने पुरुष हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 जिंकला. भारत आणि अमेरिका हवाई दलामध्ये टायगर क्लॉ हे संयुक्त अभ्यास यशस्वी पार पडला. वार्षिक काटारगाम एअरला महोत्सव श्रीलंकेत सुरू झालेला आहे. डॉक्टर एमुरुकू माल्ला यांनी अमेरिकन मेडिकल एज्युकेशन असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. जान्हवी ही नासामध्ये एअरस्पेस प्रोग्राम पूर्ण करणारी पहिली भारतीय मुलगी ठरली आहे. महेंद्रसिंग धोनी यांना ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीरमधील त्राल वन्यजीव अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. गोव्याच्या फेनीला भौगोलिक सांकेत GI टॅग प्राप्त झालेला. आंध्र प्रदेश सरकारने शिक्षणाला चालना देण्यासाठी थक्कल्ली विदीनम योजना सुरू केली. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया पराभूत करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 जिंकली आहे. अंबुबाची मेला आसाममध्ये सुरू झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सायप्रसचा सर्वोच्च नागरिक सन्मान बहाल करण्यात आला. जागतिक शांतता निर्देशक 2025 मध्ये आयर्लंड पहिल्या स्थानावर तर 163 देशांमध्ये भारत 115व्या स्थानावर आहे. ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेने MI6 पहिल्यांदाच महिला प्रमुख म्हणून ब्लेझ मेरीवेल यांची नियुक्ती करण्यात आली. भारत आणि मंगोलिया यांच्यात संयुक्त लष्करी युद्धाभ्यास म्हणून नॉर्डिक एलिफंट सुरू करण्यात आला. गुजरातमध्ये ICD-20 सण साजरा करण्यात आला. QBS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये IIT दिल्लीने भारतातील सर्वोच्च स्थान प्राप्त केलेलं आहे. हे होते आजचे महत्त्वपूर्ण क्वेश्चन जे की आपण बघितलेले आहेत आणि तुम्हाला क्वेश्चन बनवू शकत होते आजचे करंट अफेअरने ते आपण बघितलेले आहेत. तर तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन आवडले असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.